गटविकास अधिकाऱ्यांच्या खुर्चीला चपलांचा हार, आरोपीची निर्दोष मुक्तता। तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील रस्ता मजबूतीकरण व डांबरीकरण माध्यमातून करण्यात आलेल्या तब्बल 1.25 कोटीच्या बेकायदेशीर कामाचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप नागरिकांतून करण्यात आला। मौजे भेंडे बुद्रुक येथील भ्रष्टाचारातील आरोपी सिद्ध होऊन आपल्या नोकरीवर गदा येऊ नये, फौजदारी गुन्हे दाखल होऊ नये म्हणून जाणीवपूर्वक आणि हेतुपुरस्सर दिनांक 16/6/2023 रोजी कायद्याचा दुरुपयोग करून मालमत्तेचे विद्रुपीकरण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर खोट्या गुन्ह्यातून सर्व आरोपींची निवासा न्यायालयातील न्यायमूर्ती श्रीमती PR सुगावकर यांनी निर्दोष मुक्तता केली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की मौजे भेंडे बुद्रुक ग्रामपंचायत मार्फत करण्यात आलेल्या 1.5 कोटी रुपयांच्या बेकायदेशीर कामाची चौकशी करून ठेकेदारावर गुन्हे दाखल करण्यासाठी जीवनज्योत फाउंडेशन तर्फे तक्रार दाखल करण्यात आली होती। भेंडे बुद्रुक ग्रामपंचायतचे बेकायदेशीर कामामधून करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या तक्रारीला केराची टोपली दाखवण्यात आल्याने दिनांक 9 जून 2023 रोजी गटविकास अधिकारी पंचायत समिती नेवासा यांचे खुर्चीला चपलांचा हार घालून आंदोलन करण्यात आले। गटविकास अधिकारी पंचायत समिती नेवासा यांचे खुर्चीला चपलांचा हार घातल्याने जीवनज्योत फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कमलेश बाबासाहेब नवले, भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे नेवासा तालुका उपाध्यक्ष ऋषिकेश बाबासाहेब तागड आणि स्वप्नील ज्ञानदेव गरड यांच्यावर शासकीय मालमत्तेचे विद्रुपीकरण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। नेवासा न्यायालयात सदर गुन्ह्यात आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट गणेश निकम, ॲडव्होकेट माधव काळे आणि ॲडव्होकेट शेखर गोरडे यांनी कामकाज पाहिले, तर सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट सागर चौहान यांनी कामकाज पाहिले। सदर गुन्ह्यात जीवनज्योत फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कमलेश बाबासाहेब नवले, भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे नेवासा तालुका उपाध्यक्ष ऋषिकेश बाबासाहेब तागड आणि स्वप्नील ज्ञानदेव गरड यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। स्टार न्यूजसाठी अशफाक सय्यद, राहुरी।